Hello everyone. So today we are going to continue with our next points, that is about the layout manager. Okay. आज आपण लेआउट मॅनेजर बघणार आहोत. सुरुवातीला लेआउट मॅनेजर सुरू करायच्या आधी आपण थोडं मागचं फार डिस्कस करूया, ज्यामध्ये आपण आपले सगळे AWT कंट्रोल्स संपवलेले आहेत. ठीक आहे. त्यामध्ये आपण सगळे कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये आपलं लेबल होतं, त्यानंतर बटन होतं, टेक्स्ट फील्ड होतं, टेक्स्ट एरिया होतं, स्क्रोल बार, चेकबॉक्स, चॉईस, लिस्ट, चेकबॉक्स, ग्रुप, हे सगळे आपण कव्हर केलेत. पण हे करत असताना आपण जे काय प्रोग्राम्स बघितलेत विथ रिस्पेक्ट टू ॲपलेट, ओके, तर त्याच्यामध्ये कसं होतं की आपण आपले कंट्रोल्स ऍड करत चाललोय. ते एका पुढे एक पडत चालले. आता माग आपण डिस्कस केलं होतं की आपले जे काय डिफॉल्ट लेआउट मॅनेजर आहे, जो आपला फ्लो लेआउट आहे, जो आपला डिफॉल्ट आहे. आता फ्लो लेआउट म्हणजे काय, आपण त्याचे काय काय टाईप, लेआउटचे अदर टाइप्स काय काय आहेत, हे आपण सगळं बघणार आहोत. ओके. सो त्याआधी आपण सांगायचं आवडेल की बाबा लेआउट मॅनेजर म्हणजे काय, की आपल्याला एक आपल्या ॲपलेटचं लेआउट किंवा डिझाईन किंवा आपण जे कंट्रोल्स पुटअप करायला लागलोय त्याचे सगळं एक आपण फक्त लुक साठी आपण वापरतो. ओके. सो इट इज यूज टू अरेंज कॉम्पोनंट्स इन अ पर्टिक्युलर मॅनर. सो आपण इथे काय करतोय, जे कॉम्पोनंट्स आहेत म्हणजे आपले जे काही कंट्रोल्स आहेत AWTचे, ते सगळे आपल्याला एका पर्टिक्युलर मॅनर मध्ये अरेंज करायला आपण यूज करतो. फॉलोइंग आर दॅट क्लासेस दॅट रिप्रेझेंट्स द लेआउट मॅनेजर. फर्स्ट इज बॉर्डर लेआउट, फ्लो लेआउट, ग्रिड लेआउट अँड कार्ड लेआउट. यातला आपला जो फ्लो लेआउट आहे तो आपला डिफॉल्ट असेल. ठीक आहे. आपण इन डिटेल बघणार आहोत. आता बघा इथं टाइप्स लिहिताना मी कसं लिहिलेत बघा, java.awt.border layout. So it is a part of again AWT. Okay. It enables us to control the way in which visual components are arranged in the GUI forms by determining the size and position of the components within the container. आता इथे काय म्हटलं, enable us to control the way. GUI म्हणजे आपला जो काय समोर फॉर्म आहे किंवा ॲपलेट आहे किंवा फ्रेम आहे किंवा विंडो आहे, याच्यामध्ये आपल्याला जे काय आपण कॉम्पोनंट्स पुटअप करतोय ते एका पर्टिक्युलर आपल्या डिझाईन मध्ये अरेंज करायला आपण लेआउट मॅनेजर वापरतो. ठीक आहे. ऑब्जेक्ट्स दॅट इम्प्लिमेंट द लेआउट मॅनेजर इंटरफेस. ओके. ह्याला पण एक इंटरफेस आहे, तो आपण यूज करतो. इट इज यूज टू arrange the components in a line one after the another in a flow. Okay. Now we are discussing about the flow layout manager. आता flow layout जो आपला डिफॉल्ट आहे, ओके, इट इज अ डिफॉल्ट लेआउट ऑफ applet or panel. आता इथे काय होतं, इट इज यूज टू अरेंज द कॉम्पोनंट्स इन अ लाईन. ओके. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला असाल आपले प्रोग्राम्स, तर त्यामध्ये कसं होतं की आपले जे काही कॉम्पोनंट्स आहेत ते वन बाय वन एका पुढे एक पडत होते. आपण आपल्या पोझिशन, आपल्याला वाटलं बाबा नाही आपला एखादा कॉम्पोनंट खाली पाहिजे आहे, तर तो अजून आपण केलेला नाहीये. ठीक आहे. तो आपलं जे काय आपण कॉम्पोनंट्स ऍड करत गेलोय ते एका खाली एक किंवा असं कधी काय झालेलं नाहीये. आपण जे काय ऍड केले ते एका पुढे एक केलं. लेफ्ट पासून स्टार्ट होणार टुवर्ड्स द राईट, and if the applet reach their boundary, then go to the next line. So this is the strategy of the flow layout. So fields of the flow layout, that is public static final int. Okay. Public static final int left, then right, then center, leading and trailing. मला वाटतं आपण बहुतेक बटन डिस्कस करताना याबद्दल आपण थोडंफार बघितलं होतं की आपली अलाइनमेंट कशी होते. ठीक आहे. तर त्याचे आपले हे जे काय ते इंटिजर व्हेरिएबल्स आहेत, त्यामध्ये लेफ्ट, राईट, सेंटर, लीडिंग, ट्रेलिंग या पद्धतीचे आपले फ्लोअर लेआउटचे क्लासेस आहेत. सो दीज आर द कन्स्ट्रक्टर. देर आर 3 कन्स्ट्रक्टर हियर. First is a default, that is a flow layout, creates a flow layout with centered alignment and a default 5 युनिट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप. आता समजा आपण एखादं बटन घेतलं,
समजा आपला हा ॲपलेट आहे, हा आपला ॲपलेट आहे. समजा आपण एखादं बटन पुटअप केलं तर सुरुवातीला हा बटन असा पुटअप होईल. इथं काय म्हणले बघा, क्रिएट्स अ फ्लो लेआउट विथ सेंटर अलाइनमेंट. तुमचा जो काय बटन असेल तो सेंटरला येईल विथ डिफॉल्ट 5 युनिट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप. म्हणजे पुढचा बटन घेतला तर इकडचा जो काय डिस्टन्स असेल तो 5 युनिट असेल. आणि समजा असे पुढे आपण वाढवत गेलोय, ठीक आहे, एकदा पुढे बटन कंट्रोल्स वाढवत गेलोय, तो नेक्स्ट लाईन लाईन इथून चालू करेल. ठीक आहे. मग आता खाली समजा आणखीन एक बटन घेतला तर हा पुन्हा जो गॅप असेल तो असेल 5 युनिट. ओके, सो या पद्धतीने तो असणार आहे. नंतर नेक्स्ट आहे फ्लो लेआउट इंट अलाइन. ओके, क्रिएट्स अ फ्लो लेआउट विथ गिवन अलाइनमेंट अँड डिफॉल्ट 5 युनिट हॉरिझॉन्टल. 5 युनिट हा कॉमन राहील, जो डिफॉल्ट असेल फॉर दोज टू कन्स्ट्रक्टर्स. ओके, आता इथं गिवन अलाइनमेंट. आता हे गिवन अलाइनमेंट म्हणजे काय की हे जे अलाइनमेंट आहेत लेफ्ट, राईट, सेंटर, लीडिंग, ट्रेलिंग, या सगळ्या ज्या आहेत, दिस इज लेफ्ट, राईट, center, leading and trailing. So these are these alignments. Now third constructor, that is flow layout int align h gap v gap. तुम्हाला समजा एखादा कंट्रोल म्हणजे आपल्याला गॅप सोबत ठेवायचे असतील, वेदर इट मे बी हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल, तुम्ही हा तिसरा कन्स्ट्रक्टर यूज करू शकताय. ठीक आहे. या पद्धतीने आपलं फ्लो लेआउट वर्किंग होतोय. आता आपल्याला एक सिंपल एक्झाम्पल एक बघायचं आहे. ठीक आहे. आता इथं केअरफुली बघा की आपण इथं आतापर्यंतच्या प्रोग्रामला काय केलं होतं, 200 टाकलं होतं. मी ते कमी केलंय कारण आपल्याकडे थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आहेत स्लाइड्स मध्ये, त्यामुळे इथं आपण 100 केलंय. त्यामुळे आपला ॲपलेटचा साईज हा ऑटोमॅटिक कमी झाला. हा आपला आउटपुट स्क्रीन आहे आणि हा आपला प्रोग्राम आहे. ठीक आहे. सेम आपले दोन ॲपलेट आणि AW तुम्ही कंपल्सरी करायला लागतील. त्यानंतर ॲपलेट टॅग आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथं काय केलंय, पब्लिक क्लास फ्लो लेआउट, हा आपला प्रोग्रामचं नाव. एक्सटेन्स, इथं आपण ॲपलेट फक्त केलंय. जर तुम्ही नेटवरती वगैरे चेक केलं किंवा बऱ्याचशा बुक्समध्ये हाच सेम प्रोग्राम विथ रिस्पेक्ट टू फ्रेम दिलाय. आता ती तुमची चॉईस आहे की फ्रेम यूज करायचा का ॲपलेट यूज करायचा. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू स्विंग सुद्धा काही प्रोग्राम्स मध्ये दिलेला आहे. ओके, सो बघा पहिलं स्टेटमेंट कंपल्सरी सेट लेआउट. आता फ्लो लेआउटच्या केसमध्ये हे स्टेटमेंट गरजेचं नाही. वी कॅन मेक इट कमेंट हिअर ऑल्सो. कारण का की आपल्याला बाय डिफॉल्ट हा फ्लो लेआउट असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कमेंट करू शकता या लाईनला. त्यानंतर बघा आता इथे आपण काय केलंय, 5 बटन ऍड केलेत. B1, B2, B3, B4 आणि B5 असे 5 बटन घेतलेत आणि काय केलं, जस्ट सिंपल ऍड B1, B2, B3, B4, B5 हे असं केलंय. आता बघा हा प्रोग्राम मी आता एक पूर्णपणे एकत्र करून दाखवलंय. तुम्ही काय करायचं की पहिल्यांदा एक बटन घ्यायचं, एक्झिक्यूट करून चेक करायचं. सेकंड बटन ऍड करायचं, एक्झिक्यूट करून चेक करायचं. थर्ड बटन ऍड करायचं, एक्झिक्यूट करून चेक करायचं. आता 1 बाय 1 ऍड करायचं. पहिला एक बटन, त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं 1 बाय 1 ऍड करून तुम्ही हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा. याच्यामुळे तुम्हाला फरक कळेल की बाबा कसा एक्झिक्यूट होतोय. आता इनिशियल तुम्ही ज्यावेळी पहिलं बटन 1 घेताय त्या केसमध्ये तुम्हाला
हा बटन जो आहे तो इथं सेंटरला असेल इथं, ठीक आहे. त्यानंतर बटन 2 ऍड केल्यानंतर हा ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होईल आणि इकडे शिफ्ट होईल, त्यापर्यंत तो इकडे शिफ्ट होत जाईल, ठीक आहे. आता इथं या ॲपलेटची कॅपॅसिटी 4 बटनसाठी आहे. आता तुम्ही समजा इथं लेबल जर वाढवले, का 4 साठी आहे, कारण तुमचा इथं जो तुम्ही टेक्स्ट जो डिस्प्ले केलाय तो लहान आहे. हा समजा वाढवला तर बटनची साईज पुन्हा इकडे वाढणार, ठीक आहे. आता विथ रिस्पेक्ट टू आपण 1 2 3 4 5 आपण जे टेक्स्ट डिस्प्ले केले त्याबद्दल बोलूया. ज्यावेळी तुम्ही 4 बटन्स ऍड करताय, तुमच्या ॲपलेटची कॅपॅसिटी किंवा बाउंड्री, तर जी ही बाउंड्री आहे ही रिच होते. कारण फ्लो लेआउट मध्ये काय होतं, लेफ्ट पासून चालू होतं टुवर्ड्स राईट अप टू द बाउंड्री. आता ही बाउंड्री कुठनं डिसाईड झाली, या विड्थ आणि या हाईट मधून डिसाईड झाली, ठीक आहे. आता इथं बाउंड्री आल्यानंतर तुमचा पुढचा कंट्रोल जो आहे, जो 5वा बटन आहे, तो नेक्स्ट लाईनला येणार आणि बाय डिफॉल्ट काय असतो, सेंटर, त्यामुळे तो इथं डिस्प्ले होईल. कळतंय? अशा पद्धतीने आपला फ्लो लेआउट वर्कआउट होणार आहे, ठीक आहे. ज्याचं वर्किंग कसं असणार आहे, जसं तुम्ही कंट्रोल्स ऍड करत जाणार, तो हॉरिझॉन्टली फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड देन टॉप टू बॉटम, या पद्धतीनं सेंटर विथ रिस्पेक्ट टू सेंटर असेल, कारण डिफॉल्ट सेंटर आहे. ओके, सो आता नेक्स्ट आहे तो म्हणजे बॉर्डर लेआउट. आता बॉर्डर लेआउट यूज टू अरेंज द कॉम्पोनंट्स इन अ 5 रिजन. आता आपल्या ज्या का 5 डायरेक्शन्स आहेत, सॉरी 4 डायरेक्शन्स, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, या आपल्या नॉर्मली 4 डायरेक्शन्स आहेत, त्याचा आपण इथे यूज करतो. जो आपल्या रेग्युलर जॉग्राफीच्या मॅपवर असतो की नॉर्थ टुवर्ड्स द अपवर्ड पोझिशन, साऊथ डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, इन द सेम वे हा आपल्याला यूज करायचा आहे. आता इथं हे यूज करत असताना इच रिजन और एरिया मे कंटेन ओनली 1 कॉम्पोनंट, म्हणजे एका डायरेक्शनला फक्त, किंवा आपण त्याला रिजन म्हणू शकतो, एकच कंट्रोल पुटअप होईल, दुसरा होणार नाही. ओके, त्याच्या जसं आपण मगाशी कॉन्स्टंट बघितलं आपल्या फ्लो लेआउटचे, सेम इथं पण आहेत, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट सेंटर. ओके, याचे पुन्हा 2 कन्स्ट्रक्टर्स आहेत. फर्स्ट कन्स्ट्रक्टर आहे तो म्हणजे बॉर्डर लेआउट, क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट बट विथ नो गॅप्स बिटवीन द कॉम्पोनंट्स. ओके, म्हणजे बाय डिफॉल्ट असेल. ओके, क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट बट विथ नो गॅप्स बिटवीन द कॉम्पोनंट्स. त्यानंतर नेक्स्ट बघा, बॉर्डर लेआउट इंट एच गॅप इंट व्ही गॅप क्रिएट्स अ बॉर्डर लेआउट with given horizontal and vertical gap between the component. जसं आपण मगाशी आपण फ्लो लेआउट मध्ये बघितलं होतं, दोघांच्या कंट्रोल मधलं स्पेसिंग हॉरिझॉन्टली असेल किंवा व्हर्टिकली असेल, त्याच्याशी रिलेटेड हा आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला हा आपला प्रोग्राम आहे, ठीक आहे. आता आपण इथं काय घेतलंय की 5 बटन्स घेतलेत पुन्हा एकदा. ओके, पण नाव देताना फक्त काय केलंय, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आणि सेंटर. ओके, आता इथं पुन्हा आपण याची हाईट आणि विड्थ चेंज केले पुन्हा एकदा, 200 आणि 200 घेतलेले आहे, ठीक आहे. आता इथं हे स्टेटमेंट जे आहे ते कंपल्सरी असणार आहे, कारण का बाय डिफॉल्ट मी ज्यावेळी यूज करतात तर फ्लो लेआउट असतो. आता आपल्याला काय करायचं आहे, बॉर्डर लेआउट. सो आपला हा जो स्टेटमेंट आहे, जो सेट लेआउट फंक्शन आपण यूज करतो आपला कोणत्याही प्रोग्रामचा लेआउट सेट करण्यासाठी, हा इथं कंपल्सरी असेल, जो न्यू बॉर्डर लेआउट आहे. ओके, त्यामुळे हा बॉर्डर लेआउट तुम्हाला इथं कंपल्सरी घ्यावं लागेल. 5 बटन घेतले, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट सेंटर. ओके, आता बघा इथं आपण काय केलंय, ऍड मेथड यूज केले. आधीच्यामध्ये कसं करत होतो, आपलं बटन ऍड करायचं असेल तर ऍड B1 ऍड B2 ऍड B3 असं करत होतो. आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू लेआउट मॅनेजर करायचं आहे, ठीक आहे. सो ऍड B1 कॉमा बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ. आता नॉर्थ हा यांचा काय इंटिजर व्हेरिएबल आहे, ठीक आहे. सो बॉर्डर लेआउट डॉट नॉर्थ, नॉर्थ पोझिशन कुठं असते जॉग्राफीमध्ये, तर अपवर्डला असते. सो तुमचा हा कंट्रोल इथं पेस्ट होईल. त्यानंतर सेकंड बटन आहे B2. B2 मध्ये काय टेक्स्ट आहे, साऊथ आहे, साऊथ B2 इथं आला.
त्यानंतर ईस्ट, त्यानंतर वेस्ट आणि सेंटर. आता इथं जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर 5 बटन घेतलेत आणि 5 रिजन आहेत. सो एका रिजन मध्ये फक्त आणि फक्त एकच कंट्रोल राहील, दुसरा राहणार नाही. ओके, सो या पद्धतीने ते वर्कआउट होणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही हा जर बॉर्डर लेआउटचं जर स्टेटमेंट काढलं, ठीक आहे, आणि हा जर पार्ट इलिमिनेट केला तर आपल्याला जसा आधीचा आउटपुट होता फ्लो लेआउटचा तोच पुन्हा दिसणार. ठीक आहे. आता हे जे कंट्रोल्स आहेत, जे नॉर्थ, वेस्ट, सेंटर, ईस्ट, साऊथ, हे आपल्याला ॲज पर आपण ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला त्याचे काय फक्त बॉर्डरचं एक्झाम्पल बघायचं होतं, आपण रॅन्डम घेतलंय. तुम्ही कसंही कोणतंही घेऊ शकताय, कुठलाही कंट्रोल ऍड करू शकताय. नेक्स्ट आहे ग्रीड लेआउट. आता सगळ्यांना M1 M2 झालंय, मॅट्रिक्स तुम्ही शिकलेला आहात. मॅट्रिक्स मध्ये काय होतं की तुमचा जो डेटा आहे तो टॅब्लर फॉर्म मध्ये अरेंज होतो, बरोबर. किंवा डेटाबेसचा तुम्ही जो प्रोग्राम बघितला असाल तर आपण डेटा जो आहे तो टॅब्लर फॉर्म मध्ये ऍड करतो. सेम इथं ग्रीड लेआउट त्या पद्धतीने वर्क होतो. इट्स टू अरेंज द कॉम्पोनंट्स इन अ रेक्टँग्युलर ग्रीड. ठीक आहे. रेक्टँग्युलर ग्रीड, ग्रीड तर सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. वन component is displayed in each rectangle. ठीक आहे. Arranges all the components in a grid of equally sized cell. आता त्या एक कॉम्पोनंटला एक सेल म्हणायचा. Adding them from left to right and top to bottom. Same as your flow layout manager. इथं आपण left to right, top to bottom असं वर्कआउट होणार. When the container is resized, all cells are automatically resized. So no need to worry about their resizing of the components. जसं आपण आपलं ॲपलेटचं साईज चेंज करत गेलो तर ऑटोमॅटिक अरेंज होत जाईल. द ऑर्डर ऑफ प्लेसिंग द कॉम्पोनंट्स इन अ सेल इज डिटरमाइंड ॲज दे वेअर ॲडेड. आपण ऍड मेथड यूज करतोय, ते आपण ज्या पद्धतीने यूज करणार आहोत त्याच पद्धतीनं आपले सगळे कॉम्पोनंट्स ऍड होतील. म्हणजे B1, B2, B3, B4, B5 असा सिक्वेन्स ठेवला. सो B1, B2, B3, B4, B5 जसं तुम्ही जे काय सेल्स वर घेतलाय, तुम्ही जो काय मॅट्रिक्स घेतलाय त्या पद्धतीनं असेल. आता आपलं हे आहे ते कन्स्ट्रक्टर्स आहेत. फर्स्ट इज ग्रीड लेआउट. क्रिएट्स अ ग्रीड लेआउट विथ वन कॉलम पर कॉम्पोनंट इन अ रो. ठीक आहे. इथं काय होईल, वन कॉलम पर कॉम्पोनंट इन अ रो या पद्धतीने होईल. त्यानंतर सेकंड कन्स्ट्रक्टर आहे INT रोज, INT कॉलम्स. क्रिएट अ लेआउट मॅनेजर विथ द गिवन रोज अँड कॉलम्स बट नो गॅप्स बिटवीन द कॉम्पोनंट्स. ठीक आहे. आपण रोज आणि कॉलम्स दोन्ही स्पेसिफाय करू शकतो विथ नो गॅप्स. त्यानंतर INT रोज, INT कॉलम्स, INT H गॅप, INT V गॅप. आता आपल्याला फ्लो लेआउट मध्ये, बॉर्डर लेआउट मध्ये डिफॉल्ट आपल्याला काही ना काहीतरी स्पेसिंग मिळत होतं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली. ठीक आहे, 5 युनिटचं. इथं नाही होणार ते. तुमच्या सगळे कॉलम्स चिटकून असतील. ते आपल्याला जर स्पेसिफाय करायचे असतील 2 मधलं स्पेसिंग, तर तुम्ही हा तिसरा कन्स्ट्रक्टर यूज करू शकताय फॉर INT H गॅप, INT V गॅप. आता हा सिंपल प्रोग्राम आहे. आता ग्रीडचं सिंपल एक्झाम्पल आपण जर डिस्कस करायचं असेल तर कॅल्क्युलेटर आहे. कॅल्क्युलेटर मध्ये आपले सगळे नंबर्स हे आपण मॅट्रिक्स किंवा आपल्या या फॉर्मॅटमध्ये टॅब्लो फॉर्मॅटमध्ये घेतले असतात, ज्यामध्ये 1 to 9 डिस्प्ले असतं, खाली तर 0 वगैरे असतं. ठीक आहे. आता हा 3x3 चा मॅट्रिक्स आहे, अप टू 9 नंबर्स. सो अगेन हियर इथं आपल्याला सेट लेआउट हे कंपल्सरी असणार आहे. इथं हे सेट लेआउट कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. इथं बघा 200 घेतले आपण. आता आपण काय करतोय की 3x3 पॅरामीटर्स किती आहेत, 3x3 आहेत. म्हणजे आपण टोटल 9 कॉम्पोनंट्स ऍड करू शकतो. आता इथं आपण एक सॅम्पल एक्झाम्पल आपण काय केलंय, 9 बटन्स घेतलेत. आता तुम्ही प्रिव्हियसली मला सांगितलं, प्रिव्हियसली तुमचा सिक्वेन्स जो आहे तुम्ही बटन जसे ऍड करता त्यावरती राहतं.
इथं आपण 1 to 9 बटन घेतले, पण सिक्वेन्स ऍड करताना कशा पद्धतीने केले त्या पद्धतीने तो डिस्प्ले होईल. इथं आता B1, B2, B3, B4, B5 अप टू B9 घेतलंय. त्यामुळे आपलं जे काय बटन्स आहेत ते या पद्धतीने डिस्प्ले होतील, फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. ज्यावेळी तुम्ही हा ॲपलेट जो आहे हा रिसाइज करणार विथ हेल्प ऑफ विड्थ और हाईट. ओके, तुमचे सगळे कॉम्पोनंट जे आहेत ना, हे कॉम्पोनंट्स ऑटोमॅटिकली रिसाइज होतील. ठीक आहे. आता लास्ट आहे कार्ड लेआउट. आता कार्ड लेआउटच्या सुरू करायच्या आधी आपल्याला बघायचं, डिस्कस करायचं आहे. आपण कार्ड्सने खेळतो कधी कधी. कार्ड्स म्हणजे आपलं ए, किंग, क्वीन वगैरे असतं. ठीक आहे, ते आपण जे काय कार्ड्सने खेळतो त्यामध्ये आपण कसं कार्ड एकावर एक ठेवून अरेंज करत असतो. एकावर एक ठेवून 1 2 3 असं ठेवून अरेंज करत असतो. त्या पद्धतीने आपले जे काय कंट्रोल्स आहेत किंवा पॅनल्स आहेत ते एकमेकावर ठेवून आपण अरेंज करणार आहोत. ज्यावेळी तुम्ही कार्ड्स एकावर एक ठेवता त्यावेळी त्या कार्ड्समध्ये जो काय टॉपला असेल तोच कार्ड फक्त विजिबल असतो. त्या दुसऱ्या कार्ड त्याच्या खाली जो असतो तो विजिबल नाही. थोडक्यात आपल्या स्टॅक सारखं जो आपल्या टॉपला असेल तोच फक्त दिसणार, अदरवाईज खालचं दिसणार नाही. जो तुम्ही टॉप रिमूव्ह करत नाही तो पण तो दिसणार नाही. ओके, सेम लॉजिक आपल्या इथं आहे कार्डचं लॉजिक. इथं आपल्याला एकच कॉम्पोनंट ऍट अ टाइम दिसेल. So manages the components in such a manner that only one component visible at a time. Treat each component as a card. म्हणजे प्रत्येक कॉम्पोनंट हा एक कार्ड म्हणून ट्रीट केला जाईल. Arranges 2 or more components having the same size. म्हणजे जे काय कॉम्पोनंट्स असतील, ठीक आहे, ते सगळ्या एकाच साइज मध्ये अरेंज होतील. Components are arranged in a deck where all cards of same size and only top card is visible. म्हणजे आपल्या जे कार्ड्स मध्ये असतं जसं फक्त वरचं कार्ड फक्त विजिबल असेल त्याच पद्धतीनं इथं आपला फक्त वरचाच कंट्रोल जो आहे जो टॉपला आहे तोच फक्त डिस्प्ले होईल. फर्स्ट कॉम्पोनंट ऍडेड इन अ कंटेनर विल बी केप्ट ऍट द टॉप ऑफ स्टॅक, टॉप ऑफ डेक. जो आपला फर्स्ट कॉम्पोनंट आपण ऍड करतो, म्हणजे आपण जी ऍड मेथड यूज करतो ना आपल्या प्रोग्राम मध्ये त्यासाठी आहे तो हा. तर आपण जी पहिल्यांदा ऍड करतो ना कंट्रोल तो आपल्या टॉपला असेल. ऑफकोर्स तो सुरुवातीला दिसणार आहे. द डिफॉल्ट गॅप ऍट द लेफ्ट, राईट, टॉप, बॉटम एजेस आर 0. गॅप कोणताही असणार नाही कारण आपल्या एका वेळी एकच दिसणार आहे. कार्ड कॉम्पोनंट डिस्प्ले आयदर हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली. ओके, नाव कन्स्ट्रक्टर पहिला बघायचे. क्रिएट्स अ कार्ड लेआउट विथ 0 हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल गॅप. ठीक आहे, आपल्याला गॅप काहीच नसणार आहे. सेकंड जो बघा कार्ड लेआउट एच गॅप INT V गॅप. म्हणजे आपल्याला काय जर गॅप ठेवायचे असतील तर आपण ते ठेवू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं कार्ड लेआउट मध्ये काही फंक्शन्स मेथड्स आहेत. ओके, आता मगाशी आपण डिस्कस केलं की आपल्याकडे कार्ड्स आहेत जो टॉपला आहे तोच फक्त डिस्प्ले होईल. आपल्याला खालचा कार्ड बघायचा आहे. ओके, तो कसं बघणार तर त्यासाठी आपले फंक्शन्स आहेत. ओके, सो नेक्स्ट काय होईल तुमचा पुढचा कार्ड शो करेल. प्रिव्हियस म्हटला तो तुमच्या आधीचा कार्ड शो करेल. फर्स्ट म्हटला ऑटोमॅटिकली जो फर्स्ट होता टॉपला तो डिस्प्ले करेल. लास्ट म्हटलं तर शेवटचा कार्ड शेवटचा कॉम्पोनंट डिस्प्ले करेल. आणि शो म्हटलं की स्पेसिफाईड आपण जो नाव पास करणार कार्डचं किंवा आपल्या कंट्रोलचं तो दिसून जाईल. हे करत असताना आपल्या नेम प्रॉपर्टीचा किंवा आपण जे ऑब्जेक्टची नावं आहेत ती तुमच्या लक्षात पाहिजे. आता आपला सिंपल प्रोग्राम आहे. ओके, आता इथं आपण थोडंसं चेंजेस केलेत प्रोग्राम मध्ये. आता पण जे सगळे प्रोग्राम्स आपले विथ रिस्पेक्ट टू ॲपलेट होते. आता इथं आपण काय करतोय थोडाफार स्विंग सी रिलेट करतोय. अजून आपला तो सिलेक्ट झालेला नाही आहे पण आपल्याला जस्ट तुम्ही थोडंसं अंडरस्टँडिंग करून घ्या. जेव्हा स्विंग क्लिअर होईल तुम्ही ही पीपीटी पुन्हा एकदा बघा कार्ड लेआउटची. इथं आपल्याला जे फ्रेम आहे एक्सटेंड्स केलंय. ओके, आणि इम्प्लिमेंट्स ऍक्शन लिस्नर केलंय. आता सुरुवातीला थोडंफार आपण
सेकंड चॅप्टर मधले पण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सेकंड थर्ड चॅप्टर झाल्यानंतर कार्ड लेआउट मी पुन्हा एकदा बघा असं मला वाटतंय. आता ऍक्शन लिस्टनर म्हणजे काय असणार आहे, जसं आपण VB.NET मध्ये बटन क्लिक केल्यानंतर काही ना काही जर इव्हेंट होत होती, तसा एक इव्हेंट हँडलिंगचा पार्ट आहे ऍक्शन लिस्टनर, जो स्पेशली आपण बटनसाठी किंवा त्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आपण यूज करतो. ओके, सो जे फ्रेम आहे नेक्स्ट फ्रेम म्हणजे सुद्धा आपल्या ॲपलेट व्ह्यू सारखं असतं. फरक काय, आपल्याला फ्रेम मध्ये इथं मेन आहे, ॲपलेट व्ह्यूअर मध्ये मेन नसतो. आपण प्रोग्रामसाठी जॅवॅक आणि नेक्स्ट लाईनला ॲपलेट व्ह्यूअर यूज करतो. इथं एक्झिक्युशनची मेथड थोडी वेगळी असेल, तुम्हाला सांगतो पुढं. ठीक आहे, सो जे फ्रेम आहे म्हणून इथं मेन आला. त्यानंतर ॲपलेट टॅग कुठेही यूज केलेलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा कार्ड लेआउट आपला हा क्लास आहे कार्ड लेआउट, त्याचा ऑब्जेक्ट केला तयार. कार्ड 3 बटन घेतलंय B1 B2 B3. इथं कंटेनर घेतलाय जो आपल्या स्विंगसाठी लागतोय. आता कार्ड लेआउट हा कन्स्ट्रक्टर आहे, कार्ड लेआउट एक्झाम्पल आपल्या क्लासचं नाव आहे, हा कन्स्ट्रक्टर आहे आपला. ठीक आहे, आता बघा इथं मेन मध्ये जायचं. CL नावाचा आपण ऑब्जेक्ट तयार केला. ऑब्जेक्ट तयार केला म्हटल्यावर काय होणार, इथं डायरेक्टली तुमचा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. ओके, सो C इक्वल टू गेट कंटेंट पेन जे आपण स्विंग साठी यूज करतो. ठीक आहे, आता पुरतं लक्षात ठेवा की हा आपला कंपल्स स्टेटमेंट आहे. कार्ड इक्वल टू न्यू कार्ड लेआउट 4030. ओके, जो आपला सेकंड जो होता सेकंड कन्स्ट्रक्टर तो यूज केला आपण. आता बघा इथं आतापर्यंत आपण ॲपलेटसाठी काय करतो, सेट लेआउट आणि इथं ऑब्जेक्ट पास करत होतो, बरोबर. इथं फक्त काय ऍड झाला, आता स्विंगसाठी C हा ऍड झाला. C काय आहे तर इथं C इक्वल टू C इज अ कंटेनर्स ऑब्जेक्ट, हा फक्त एक्स्ट्रा ऍड झालाय. C डॉट सेट लेआउट. आता आपल्याला 3 बटन आहेत. पहिल्या बटनला आपण काय नाव दिलंय, टेक्स्ट काय डिस्प्ले केलंय आपण, जिक्स डिस्प्ले केलंय, जिक्स फॉर कॅट, जिक्स फॉर कॅट. ओके, जिक्स फॉर कॅट. इथं बघा B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्टनर दिस, म्हणजे हा B1 साठी ऍक्शन असेल जे आपण इथं इम्प्लिमेंट केले तिथं आपण त्यासाठी. आता हा आपला जो इव्हेंट हँडलिंगचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण ते कव्हर करतोय. आता पुढे लक्षात ठेवा, ज्यावेळी B1 क्लिक करेल त्यावेळी हा फंक्शन कॉल होईल. B2 क्लिक केला की हा फंक्शन B2 कॉल होईल. ठीक आहे, आणि B3 क्लिक केला की B3 कॉल होईल. आता पुढे एवढं लक्षात ठेवा. आणि इथं ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ऍक्शन परफॉर्म हा तुमचा ऍक्टिवेट होणार आहे. आता B1 क्लिक केला, ठीक आहे, त्यानंतर हा फंक्शन कॉल होणार आहे. आता इथं बघा C डॉट ऍड B1, पहिल्यांदा कुठला ऍड केलाय B1, देन कुठला B2, देन B3. मग सिक्वेन्स मध्ये सुरुवातीला काय येणार, B1 बटन येणार, त्यानंतर B2 येईल, त्यानंतर B3 येईल. ठीक आहे, याच सिक्वेन्सने येईल. पहिल्यांदा B1 क्लिक केला आपण, B1 डॉट ऍड ऍक्शन लिस्टनर दिस. सो पुन्हा हा कॉल झाला. त्यानंतर हा कॉल झाल्यानंतर काय झालं, कार्ड. कार्ड काय आहे, आपल्या कार्ड लेआउटचा ऑब्जेक्ट आहे. सो कार्ड डॉट नेक्स्ट, मगाशी आपण जे फंक्शन डिस्कस केले, मेथड डिस्कस केले, नेक्स्ट, प्रिव्हियस, फर्स्ट, लास्ट, त्यातला आपला हा नेक्स्ट आहे. आता C काय आहे, C हा कंटेनरचा ऑब्जेक्ट आहे. आता एका कंटेनरला आपण ऍट मॅक्स एकच कंट्रोल ठेवू शकतो, जसं आपण मगाशी कार्ड लेआउट मध्ये डिस्कस केलं. ही एका पॅनलमध्ये किंवा एका कंटेनरमध्ये आपण ऍट अ टाइम सिंगल ऑब्जेक्टच पुटअप करू शकतो. त्याच पद्धतीने आपलं हे वर्कआउट होईल. ठीक आहे, हा इथून बाहेर पडला. सुरुवातीला जिक्स दिसणार, क्लिक केला की नेक्स्ट कुठला आहे आपला B2 आहे, B2 साठी फॉर, नंतर पुन्हा फॉर क्लिक केला, नेक्स्ट कुठला आहे कॅट. सो जिक्स फॉर कॅट असं डिस्प्ले होईल ते. ठीक आहे, हा आता बघा इथं आपला कमांड प्रॉम्प्ट बघायचे आपल्याला. कार्ड लेआउट एक्झाम्पल डॉट जावा हा कॉमन आहे. आता इथं ऍपलेट वेअरच्या ऐवजी आपण काय केलं, जावा कार्ड लेआउट एक्झाम्पल. आपला जर जावा आपला रेग्युलर प्रोग्राम असतो त्या पद्धतीने आपण केलंय, कारण आपण इथं फ्रेम यूज केले आणि इथं फ्रेमला इथं मेन मेथड आहे इथं. ओके, त्यानंतर हा आउटपुट डिस्प्ले झाल्यानंतर हा आपला प्रोग्राम आहे. हा सुरुवातीला तुम्हाला तुमचा फ्रेम दिसेल. ठीक आहे, हा एक मी व्हिडिओ टाकला इथं, हा व्हिडिओ नीट बघा.
हा जो येलो कर्सर आहे हा त्या व्हिडिओ मधला कर्सर आहे. ठीक आहे, मी इथं प्ले करतो आणि बाजूला माऊस होतोय. हा व्हिडिओ जरा क्लिअरफुली बघा, तुम्हाला तो कळून जाईल. हा सुरुवातीला जिक्स दिसतंय, जिक्स वर क्लिक केलं, फॉर आला, त्यावर क्लिक केलं, जिक्स आला. ओके, अशा पद्धतीनं आपला इथं आपण वर्कआउट होणार आहोत. जिक्स फॉर जिक्स, जिक्स फॉर जिक्स, जिक्स फॉर जिक्स दिसत जाईल कंपल्सरी. Okay, so here is the end of our car layout manager point. Okay, so we will stop here.